संपूर्ण देश आणि राज्यभरात महिला आणि अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार आणि विनयभंग झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत। यामुळे विद्यार्थिनी व महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। राज्यातील बदलापूर सारखी घटना ताजी असतानाच बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील एका गावामध्ये 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याने विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। संग्रामपूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 10वीतील विद्यार्थिनीचा सोपान मुंडाले या 40 वर्षीय आरोपीने विनयभंग केल्याची तक्रार 13 सप्टेंबर रोजी तामगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी विद्यार्थिनीने तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला ताबडतोब अटक करून त्याच्या विरुद्ध कलम 74, 75, 78, 352, 351, 2 पोस्को अधिनियम 8 आणि 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।